आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. नाव सांग. मी आबासाहेब बंडगर, शिरबावी. आता तुम्ही कोणत्या मुद्द्यासाठी पंचायत समितीमध्ये आला होता? एवढं तुमच्या गावातले ग्रामस्थ एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले. आमच्या गावाचा घरकुलचा सर्वे 497 लोकांचा झालेला होता. त्यापैकी 408 घरकुल मंजूर झाले. ती राहिलेली घरं अजून आलेली नाही ती, त्या संदर्भात एक प्रश्न होता. आणि त्या काळात सर्वे करताना 1 वर्षापूर्वी सर्व्हर डाऊन असणे, फास्ट सर्वे होणे, यामध्ये काही घरं आमची वंचित अजून राहिलेली ती लाभार्थी, आणि त्या लोकांची नावं समाविष्ट करण्यात यावी व रिजेक्ट जी नावं झालेली आहे ती काही, तर 497 पैकी 408 झाली ती, तर ते बी नावं त्या घरकुलच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावी. तर ग्रामसेवकाला सक्तीच्या रजेवर पाठवले असं ग्रामसेवकाला सक्तीच्या रजेवर पाठवलेलं नाही. त्यांना फक्त काल त्यांना कोणी असं चेंबरमध्ये बोलवून घेऊन सांगितलं की तू थोड्या दिवस असं रजेवर जा अशा, आणि थोडा प्रशासनाच्या कालावधीसाठी अशासाठी ती गेलेला आहे, आणि त्याची घरगुती बी अडचण आहे. तो येईल कामावी. म्हणजे काय त्या पाठीमागे काय कारण असं तरी त्याचा दबाव होता काय ग्रामसेवकावर? त्याला थोडा राजकीय दबाव, म्हणजे गावातील एवढे आता लोक तुम्ही बघितले असतील. मी सर्वांसमोर विचारलेलं आहे की ग्रामसेवक धनाजी गोतसरेबद्दल कोणाची काय तक्रार आहे का, किंवा त्यांनी कोणाला 100 रुपये मागितलेत का, किंवा त्यांनी तुमच्यासाठी काय हे केलं. तर तुम्ही सर्वांनी ऐकले की त्यांनी आम्हाला कुठलीही पैसे डिमांड कधी केलेली नाही. आमचं सर्वांच्या सह्या वेळेत दिलेल्या आहे, त्या गावात वेळेत येतो ते सर्वांनी सांगितले. त्यासाठी त्या गोतसुरेच्या प्रेमापोटी सर्व लोक आलेले होते. शिरवाई ग्रामपंचायत वारंवार भ्रष्टाचार आरोप काय अनेक आंदोलन बी झाले, उपोषण झाले. शिरबावी ग्रामपंचायतच्या कामकाजाबद्दल मागच्या 15 दिवसापूर्वी तक्रार आली, ते आंदोलन झालं. आंदोलन होत असताना गट विकास अधिकारी यांनी पाणीपुरवठा विभाग व बांधकाम विभाग यांना पत्र काढून दोन्ही विभागाकडून सर्व ग्रामपंचायतच्या कामाची पाहणी केली. त्या पाहणीमध्ये संबंधित विभागाने गट विकास अधिकाऱ्यांना अहवाल सादर केलेला आहे. तर त्या कामामध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही आणि तथ्य नाही असं आढळून आलं. असा अहवाल दोन्ही विभागांनी दिलेला आहे, आणि तो गट विकास अधिकाऱ्यांनी पुढे पाठवला आहे. काम न करता बिले काढली असा आरोप आहे तुमचे? नाही, तो त्यांनी चेक केलं ना. अहवाल तसा आला? हा, चेक करून आता कुठलीही गोष्ट अशी राहिली नाही की काम न करता बिलं काढणे. आमच्या गावात तर तशी प्रथाच नाही. प्रत्येक कामाचं जिओ टॅगिंगचं फोटो येतं, स्थळदर्शक नकाशा येतं, त्याची MBA मूल्य CC आहे, आणि डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे सह्या येते. आणि तिसरी गोष्ट, प्रत्येक काम ह्यांना जाग्यावर उकरून आम्ही धावलेलं आहे. 2 कामं राहिली होती तर आम्ही त्यांना उकरून धावून ठेवलेली आहे, ती येऊन बघून जातील. आता गट विकास तुम्हाला काय असं? गट विकास अधिकाऱ्यांनी गोतसुरेंना हजर करण्याचा आम्ही आदेश देतो असं सांगितलं. आणि राहिलेली जी घरकुल लाभार्थी येते त्यांना आम्ही, तुम्ही ग्रामसभेमध्ये ठराव करून द्या, आम्ही ते लाभार्थी घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो, आश्वासन दिले. धन्यवाद.